रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्य कथा स्वरूपात तसेच ओवीसह. ज्या महिन्याला स्वतः भगवान श्रीकृष्ण यांनी पुरुषोत्तम म्हणून गौरव दिला, त्या पवित्र अधिक मासाच्या महात्म्याचा अद्भुत प्रवास आज आपण सुरू करणार आहोत. अधिक मास महात्म्य अध्याय पहिला. ऋषी मुनींच्या मेळाव्यात. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः. नारायणं नमस्कृत्यं नरचैव नरोत्तमं दैवी सरस्वती चैव तपोजयमुदीरयेतं. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आरंभी श्री गणेश, सरस्वती, श्री गुरु आणि सर्व देवांना नमस्कार करून अधिक मास महात्म्याची कथा सार रूपाने सांगतो. सकल श्रोतेजनांनाही शांत चित्ताने व मनोभावाने ती ऐकावी. फार फार वर्षापूर्वी निमिष नावाच्या अरण्यात एक मोठी तपोभूमी होती. तेथे अनेक ऋषीमुनी यज्ञाच्या निमित्ताने एकत्र जमत असत. त्यावेळी सर्व जगाच्या कल्याणासाठी कोणकोणती धार्मिक कृत्ये करावी, कोणकोणती व्रत साधना करावी या संबंधी चर्चा चालत असे. अशा ठिकाणी एकदा त्या ऋषी मुनींच्या मोठ्या मेळाव्यास व्यास महर्षींचा शिष्य सूत नावाचा पुराणिक आला. तो सर्व गुण संपन्न, हुशार, ज्ञानी आणि सदाचारी असा होता. जगाच्या कल्याणाची त्याला खूप तळमळ होती. तो तेथे आल्यावर सर्वांनी त्याला अभिवादन केले. नंतर शौनक नावाच्या एका वृद्ध, अनुभवी, चतुर आणि ज्ञानी ऋषीने सूत पुराणिकाला विचारले, या जगातील सर्व लोकांची दुःख नाहीशी व्हावीत, त्यांचे संसार सुखाचे आणि समाधानाने व्हावेत, सर्वत्र शांतता, सुबत्ता आणि समृद्धी नांदावी, अशी काही सोपे, सुलभ, सर्वांना सहज करण्यासारखे व्रत तू आम्हाला सांगावेस. त्या व्रत उपासनेचा संदेश आम्ही जगातील सर्व लोकांना सांगून जनकल्याण साधावे. शौनकादिक ऋषींचे ते प्रश्न ऐकून सूत मुनी म्हणाले, महर्षी व्यासांनी त्याच उद्देशाने महाभारत, भागवत आणि 18 पुराणे यांची रचना केली. त्यातील कथा ऐकून आणि त्या सांगितलेले अनेक व्रताचे आचरण करून अनेकांचे कल्याण झाले आहे, होत आहे आणि होणारही आहे. त्या अनेक व्रतकथांपैकी बृहनारदीय पुराणातील अधिक मास महात्म्याची कथा आज मी तुम्हाला सांगतो. त्या अधिक मासाला पुरुषोत्तम मास आणि मलमास असेही नावे आहेत. ती कथा फारच पुण्यकारक आणि उद्बोधक अशी आहे. त्यातील व्रतनियमांच्या आचरणाने सर्व मनुष्याची पापे दूर होतात. त्यांना सुख, समाधान, शांती आणि मोक्ष प्राप्ती होते. ती कथा अशी. एकदा योगी नारद मुनी पृथ्वीवर फिरता फिरता बद्रिका वनात गेले. तेथे नारायणाचा आश्रम होता. त्या आश्रमात नारायण भगवान स्वतः तपाचरणात, ध्यान धारणेत, चिंतनात मग्न होते. नारदाने त्यांना नमस्कार केला आणि आश्चर्याने विचारले, भगवंता, तुम्ही स्वतः या जगात श्रेष्ठ आणि समर्थ असताना ही अशी तपसाधना करण्याच्या कसल्या आणि कोणाच्या चिंतनात मग्न आहात? तेव्हा भगवान नारायण हसून म्हणाले, नारदा, या कलियुगात अनेक लोकांनी आपला सदाचार धर्म सोडला आहे. नको नको ती कर्मे करून अनेक लोक पापाचे धनी झाले आहेत. त्या सर्वांना पापचरणामधून मुक्त करून त्यांचे कल्याण साधावे म्हणून मी सर्वश्रेष्ठ अशा परमात्मा पुरुषोत्तमाची आराधना करीत आहे. पुरुषोत्तम हे एक दिव्य तेजाचे, चैतन्याचे आणि विलक्षण शक्ती सामर्थ्याचे नाव आहे. तो पुरुषोत्तम माझ्याही पेक्षा श्रेष्ठ असा आहे. जगाच्या कल्याणासाठी त्या पुरुषोत्तमाने आपल्या कालगणनेच्या चक्रात एका अधिक महिन्याची भर घालून त्या महिन्यास पुरुषोत्तम मास हे नाव देऊन धन्य केले आहे. तेव्हा नारदाने विचारले, चैत्र, वैशाख वगैरे 12 महिन्यांची नावे सर्वांना माहीत आहेत. मग हा अधिक 13वा महिना कोणता? त्याला पुरुषोत्तम मास हे नाव कसे मिळाले? भगवंता, ती सारी कथा मला सांगा. तो अधिक महिना अधिक पुण्यकारक आहे, तर त्या महिन्यात कोणकोणती व्रते करावीत? नारदाने ते प्रश्न ऐकून नारायण म्हणाले, वत्सा, जी कथा कृष्णाने पांडवांना सांगितली आणि त्यांची वनवासातील सर्व दुःखे दूर केली, त्या कथेचा सारांश मी सांगतो, शांतपणे ऐक. वनवासी पांडव कामक्क नावाच्या वनात अत्यंत हीनदीन दशेत राहत होते. त्यांच्या भेटीसाठी एकदा श्रीकृष्ण गेले. त्यांनी पांडवाचे आणि द्रौपदीचेही हाल पाहिले. त्यांना खूप दुःख झाले.
त्यांना कौरवांचा भयंकर राग आला. पण आता त्या रागाचा उपयोग काय? पांडवांचे यापुढे कल्याण व्हावे म्हणून श्रीकृष्णाने पांडवांना त्या अधिक मासाचे महात्म्य वर्णून त्यातील व्रते करण्यास सांगितले. त्या अधिक मासाची कथा ऐकण्यास तेथे ऋषीमुनींचा मेळावा जमला. त्या मेळाव्यात श्रीकृष्णाने पुरुषोत्तमाचे महात्म्य आणि कथा सविस्तरपर्यंत सांगितली. ती दुसऱ्या अध्यायात ऐकावी. अधिक मास महात्म्य अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सीतारामचंद्राभ्यो नमः. श्री पांडुरंगाय नमः. ओम नमोजी गणराजा एकदंता चतुर्भुजा भरशपाणी अधोक्षजा उभी ध्वजा यशाची ऐसा तू विघ्नहरू ग्रंथारंभी नमस्कारू देवोनिया अभयवरू नेई परपारू ग्रंथ हा नमो आदि जननी चराचर जिये पासुनी ते शरदा हंस वासिनी ग्रंथारंभी नमियेली नमो श्री गुरु रामदासा जो सर्वे सर्वस्व उदास तयाची धरून या कास ग्रंथ शेवटास जावो हा प्रार्थनेचे एक कारण आयुष्य नसे आपुल्य अधीन ग्रंथारंभी लोभ धरून वेदन म्हणे तो मूर्ख हो येथे करता आणि करविता वक्ता आणि वदविता सर्वही रघुनाथ सत्ता वृता अहंता प्राणियाची असो आता हे वार्ता ग्रंथ तरी हा कोणता तरी अधिक महात्म्य ग्रंथा वंदू आता निर्धारे संस्कृत वाणी व्यासोक्त पद्मपुराणीचे संमत तयाचा असे हा मथितार्थ तो असा अवगता श्रोतिया श्लोक एकदा मुने सर्वे नैमश्चारण मागता परब्रह्म तारेच हरिद्वार निवासी न टीका कवन एक अवसारे संधी मिळून या ऋषींची मांदी नैमिषारण्याचे अवधी येथे झाले सत्वर जे महातपस्वी योगीराज महानुभाव तेजपुंज हरिद्वार कुरुक्षेत्र ज समुदयेसी पातले शशी समान शीतळता भानु समान तेजाळता तयाची या आशीर्वादे तत्वता रंक तो प्रभुत्वा पावे पै ऐसे सर्वही ऋषीश्वर गालव आणि शुकेंद्र नामे सांगता अपार होईल प्रसर ग्रंथाते समग्र ऋषी मिळून सुताप्रती करीती प्रश्न कलियुगी अन्नत गत प्राण परमार्थ साधन केवी घडे त्याही वरी दरिद्र व्यथा शरीरी जडे रोग अवस्था नित्य नामस्मरण करिता अवकाश कदा नसे पै जरी किजे तीर्थाटन व्याधिग्रस्त शरीर क्षीण संसारदा करिता जाण अवकाश कंदा नसे पै शक्ती विन सर्वथा न जाववे तीर्थपंथा द्रवे जावे जरी तत्वता तरी दरिद्र व्यथा अपार स्वगृही करावे धर्मदान तरी द्रव पाहिजे तया लागून अथवा भगवंती होता अनन्य तरी गतायुषी प्राणी हा ऐसी यासी कवन उपाय प्राणिया कैसा तरणोपाय अमूल्य हा नरदेह केवी पावे परलोकाते अनंत पापाची या राशी दरिद्रे घडती प्राणियासी मग पावे रवरव नरकासी यमत यातनेसी अपार नाना प्रकारे यमत यातना शास्त्री बोलिले प्रकार नाना तेच जाचनी भोगिता जना उसंत जाना नसेची ऐसिया प्राणियासी कैसेनी करावी परमार्थासी तरी कृपा करून आम्हासी काही उपाय सांगावे ऐसे समस्तांचे प्रश्नाक्षर एकोनिया सविस्तर बोलता झाला उत्तर व्यास शिष्य शुत्तपै श्लोक सुत उवाच दृश्युष मृगश सर्वे कथा पौराणिकी शुभा लक्ष्मी माधव संवाद शृणत्वा पापनाश सूत वदे तेव्हा वदनमौळी ऐकावं सर्व ऋषी मंडळी एकदा श्री माधव जवळी प्रार्थिती झाली कमळजा तुम्ही ऐसाची प्रश्न लक्ष्मी करी आपण हे माधव जनार्दन ऐका वचन पै माझे हे भगवान देवदेवेश तुम्ही तो सर्व देवांचे ईश आणि प्राणी मात्राचे पालनाधीश सर्वत्रांचे स्वामी या तरी कृपाळुत्वे करुनी निवेदावे मज लागुनी जे चराचर जीव प्राणी केवी तरती भरवारपणी जैसी पतिवीन रमणी न शोभे कंदा दीन यामिनी तेवी उद्धत झालिया प्राणी न शोभे दानी कंदा तो तैसे दान धर्माविन जे नर ते द्विपदाचे केवळ खर तरी अल्प वेसुनी पुण्य अपार कवन ऐसे स्वामिया कवन दान कवन तप
हे कृपा करून या अल्प मज निवेदावे स्वल्प स्वल्प तरणो पाय जगाते ऐसा प्रश्न समुद्र तरण्याचा आकर्णुनी बोलत असे वाचा स्वामी दो तू दीनजयाचा केशवराज सत्यपै एके हो शिराब्दित नये दुर्लभ तो नरदेह येथे सहजासहज घडती अपाय सायास नसता अनायासे ते कवन म्हणती तरी ऐके युक्तायुक्त प्रकार देखे शास्त्री बोलिले अनेके ते आवश्यक घडती की स्नान संध्या देवार्थार्चन कुळधर्म वर्णाश्रमदान पर्व काळ न घडे दान मग तीर्था भ्रमण कायसे शरीरी भरताव्याधी मग कैचे स्नान देवार्थर्चन विधी अथवा पर्वकाळ कुळधर्म संधी द्रव्यविन सिद्धी केवी होय किंवा अकाळी घडे मौजी लग्न द्रव्य नाही म्हणून शास्त्री निर्धार केला जाण अष्टवर्षाचा निर्धारे अष्टवर्षी चलोपनयन तैसेच कन्येचे कन्यादान हे समयासीन घडती जाण म्हणून अकाळ बोलिजे का आलिया पितृदिवस कांता जालिया अस्पर्श म्हणून अवकाळी तो दिवस शास्त्रज्ञेने ऐसे बोलती अथवा व्याधीग्रस्त झाले शरीर मग राहिला सहजची आचार तैसेच प्राशन करणे लागे नीर अन्नही परिकर शय्येवरी इतुकिया दोषाच्या मळासी संचय होतासी समरसी तया ते म्हणती मलमासी घटका पळ दिवस गणिता नक्षत्र आणि मास तिथी हे कवने अर्थे उणे होती तरी ऐसिया दोषाची होत भरती मग ते पावती शयाते म्हणून तिसरे वर्षी जाण ऐक मास अधिकतेने गुण मग ते होय म्हणून नामादिधान मलमास जाण बोलिजे तरी ऐसिया दोषांचे क्षाळन होईल तेची एके साधन मलमासाचे जे अधिष्ठान ते स्वयमीस जाण वल्लभे जेवी त्रिगुण निर्सिलियावरी वस्तू उरे साक्षात्कारी हे खून जाणावी चतुरी संत सेवा धरिजे तैसे 3 संवत्सर गेलिया उरे मास ज्योतिर्मया नाम धरिती जाणती तया केशवराया म्हणून केला सर्व कर्माचा नाश उरला नाही लवलेश म्हणून बोलीचे केश दोषग्रासक जो मी तया मासाचे महिमान ऐके होऊनी सावधान मलमास प्राप्त झालिया जाण मांगल्य विधान लोपती न होती विवाह कार्य न होती उपनयन आचार्य तीर्थाटन पर्याय तोही न घडे जाण पै तरी ऐसी आसी काय की जे कवन पुण्य दोषशाळीजे तरी एक एक मळजे जे सुगमू सुभूमंडळी संक्रांतीहीन जो मास म्हणून या मलमास जेथे जया वाटे हव्यास परलौकीची पै तयाने काय आचरावे स्त्री अथवा पुरुष भावे पुण्यक्रिया स्वभावे आचरण कैकीजे ऐकून ऐसे उत्तर लक्ष्मी बोले प्रत्युत्तर कवन विधी कवन प्रकार कृपा करुणी सांगिजे हे नाथ कृपाळुवा यथानुक्रमे निवेदावा उद्यापन विधी बरवा जे पूर्वी केशवा पुसिले मग बोलो आदरिले देवे परम हास्य केले म्हणे अद्यापी नाही गेले अज्ञान पै तुझे ब्राह्मणस्य मुखमासित ऐसी तो श्रुती गर्जत ते ब्राह्मण मुख माझे निश्चित हे तू जाणत अससी की तरी ते ब्राह्मण म्हणसी कैसे सांग तू ते जाण ऐसे वेद त्रयी ज्ञान प्रकाशे अनारिसे सर्वदा इही क्षणही जे मंडित स्नान संध्या शिळ सदायुक्त विद्या असोनी अगर्वित ते प्रिय होत मजलागी स्वगृही जे पचते अन्न अग्निहोत्र श्रोत तस्मार्थ जाण वेदांत तरणीचे ज्ञान जे प्रिय जाण मजलागी वेदज्ञ आणि शास्त्र संपन्न पंडित आणि विप्र जाण याज्ञिक अज्ञायिक जाण ते प्रिय मजलागी इतके असूनी अगर्वित ओळंगता नाही किंचित समान दृष्टी सर्वातीत तो प्रिय निश्चित मजलागी म्हणून माझे मुख हे निर्धार वेदेचे केला असे साचार ऐकून या ऐसे उत्तर लक्ष्मी बोलती जाहली एका विनंती स्वामीनाथा एवढी पदवी ब्राह्मणा देता तरी का फिरती लोलंगता कवडीसाठी विदेशी तरी ये विषयीचा संशयो निरसावाजी संदेहो तव बोले ती एजे माधवो ऐके अभिप्राय पै याचा कृतक्षेत्र द्वापार आणि कली हे निर्माण झाले जिये काळी
सूर्यकर्णी उद्भवे एकची वेळी तया काळीचा वृत्तांत असे पै. चारी युगे निर्माण होता मूर्तिमंत उभी राहिली तत्वता. ते तैसीच खोटीसी विधाता तोही होता जवळीके. ते वेळी युगाचा युगधर्म चारी वर्णांचा वर्णाश्रम. तया माझी श्रेष्ठ ब्राह्मण धर्म तोची नेम अवधारी. कृत युगा माझारी स्नान संध्यादी कर्मे मध्यांवरी. ब्राह्मणे संपदावी बरवी परी मग आश्रमा भितरी पयावे. परी तयांची योगक्षेम चिंता रायांनी करावी व्यवस्था. न मागता पूर्वीती पदार्था कार्यप्रसंगता संपादी. ऐसा प्रथम युगी धर्म होता दुसरी याचा एक आता. श्रेता युग प्राप्त होता धर्म कोणता अवधारी. एक यामापर्यंतवरी नित्यनेम सारावा भुसुरी. मग जावोनी राजद्वारी जोडल्या करी विनवावे. तव तया प्रभूने जाना पूर्वी जे ब्राह्मणासी वासना. द्वितीय युगीची ही रचना कर्माचरण अंतरले. आता तिसरे द्वापार ऐके तयाचा निर्धार. यज्ञादी कर्मे करीती राजेश्वर तेथे जाती न पाचारिता. धन आशेसाठी बापुडी हिंडताती देशोधडी. तेथे स्वधर्माचे बापुडी अंतरली अनायासे. कैची संध्या कैचे स्नान अवघ्य द्रव्याचेच ध्यान. म्हणून हिंडती रानोरान कर्मभोगे आपुल्या. ऐसे चतुर्युगाचे विवरण तूच केले म्या कथन. तरी ब्राह्मणांचा अन्यायकवन पाहे शोधून अंतरी. केला अवतार तो मीच जाण म्हणून ब्राह्मणोस्य मुख म्हणून. या लागी दोष न ठेवून निर्दोषी जाण भुसुर. जैसे स्वर्गी सुरवर तैसे पृथ्वीवरी भुसुर. होतो माझाच अवतार म्हणून अगोदर पूजावे. म्हणून तया वाटे पुनीत व्हावे. तेने व्रत करावे बर्वे देव ब्राह्मण पूजावे. ऐक बर्वे परिकैसी प्रातःकाळी उठून या. नित्य नेमादिका क्रिया सारून या स्नानविधी बर्विया. मूर्ती पूजाव्या देवर्तार्चनी उपरी सपत्निक ब्राह्मणाते. पापरिजे भावार्थे आसन देऊनी तयाते. पूजा विधानाते पैकी जे अर्धे पादादी पूजा बर्वी. चंदन सुगंधी पुष्पे आणावी तेने विधी समर्पावे. पूजा मज प्रित्यर्थ मग नाना प्रकारे मिष्टान्न. अपूप लाडू पक्वान क्षीरखांड पायसान्न करावे निर्माण तया लागी. नाना प्रकारे चित्रविचित्र शाखा निर्माव्या सुपवित्र. कथिका वटकादी यंत्र तधी मिश्रित करावे. अनेक प्रकारची रायती भावे करावी तयाप्रती. तद्योधन भोजनांती तयाप्रती समर्पावे. ऐसे षडस्र मिष्टान्न आकंठ घालावे भोजन. येन करिता मी जनार्दन संतुष्ट होय तयावरी. भोजने झाली यावरी यथाशक्त्या वस्त्रे अलंकार बरी. मर्दपण बरविया परी तया करी अर्पावे. मग घृतपक्व पाच पक्वाने करून फल तांबूल दक्षिणादान. येणे करुणी वायदान द्यावे जाण तयासी. एका लवंगा जायफळ पत्री सहित त्रयोदश गुणी तांबूल. अर्पुनी घालिजे माळ गळा सुगंध पुष्पांची. ऐसे पूजन करून बर्वे तयांचे आशीर्वाद घ्यावे. लक्ष्मी नारायण जाणूनी नमस्कारावे. मग बोलवावे स्व आश्रमा. ऐसे व्रत एक मासवरी करावे सहपरिवारी. आपण नक्त करावे अस्तमानावरी. मग भोजन परी सारावी. ऐसे करिता व्रताचरण होय दोष मळाचे क्षालन. मग सुचिष्मत होऊन पावे सदन माझे तो. ऐसा इतिहास बर्वा जाण लक्ष्मी प्रति श्री नारायण. स्वमुखे श्रुत करी आण तेची कथन कथिलेसे. प्राकृत भाषा बर्वी तुम्हा ते अर्पिली आगवी. संशन धरा जीवी पुराणी पहावी प्रचित. ऐसा प्रथम अध्याय बर्वा तुझ प्रति पावो माधवा. येथून कथा भाग अवघा अवधारावा पुढे पै. करिता ऐसे व्रत ना दरिद्र ना वैधव्य अपमृत्य. यथर्षी श्लोकाचा गृहार्थ स्वय भगवंत बोली सासे. इतिश्री अधिक मास महात्म पद्मपुराणीचे संमत मनोहरसुत विरचित. प्रथम अध्याय गोढा इति प्रथमोध्याय. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.